नमस्कार योग साधको, मी प्रताप. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी आपल्याला या ठिकाणी सुखासन या आसनाविषयी माहिती देणार आहे. सुखासन हे योगातील मूलभूत आणि सोपे आसन आहे. सुख म्हणजे सोपे किंवा आनंद आणि आसन म्हणजे बसण्याची स्थिती. या आसन स्थितीमध्ये ध्यान आणि प्राणायामाचा अभ्यास करण्यासाठी हे अत्यंत सोपं आणि लाभदायक आसन आहे. म्हणूनच याला सुखासन असं म्हटलेलं आहे. जे नवीन योग साधक आहेत की ज्यांना अर्धपद्मासन, पद्मासन, वज्रासन, स्वस्तिक आसन, सिद्ध आसन अशा प्रकारची जी कठीण आसनं आहेत त्या कठीण आसनांमध्ये बसून ध्यान प्राणायामाचा अभ्यास करता येणार नाही अशा लोकांसाठी एक प्राथमिक स्वरूपात सुखासन हे अत्यंत लाभदायक आसन ठरतं. आणि या आसनामध्ये बसून केलेला ध्यान प्राणायामाचा अभ्यास सुद्धा अत्यंत लाभदायक ठरतो. तर हे आसन करायचं कसं याबाबत आपण प्रत्यक्ष कृतीद्वारे समजून घेऊया आणि याचे अन्य लाभ आणि परिणाम सुद्धा आपण जाणून घेऊया. सुखासन करण्यासाठी आपण जमिनीवरती किंवा चटईवरती बसा. दोन्ही पाय आपले सरळ करा. यानंतर डावा पाय गुडघ्यामध्ये दुमडून उजव्या पायाच्या मांडीखाली घ्या. त्यानंतर उजवा पाय गुडघ्यामध्ये दुमडून डाव्या पायाच्या मांडीखाली घ्या. पाठ मान पाठीचा कणा सरळ करा. खांदे सैलसर ढिले सोडा. आपल्या हाताचे तळवे गुडघ्यांवरती ठेवा किंवा छातांकडे तळवे ठेवा. याशिवाय आपण चीन मुद्रेत ही बसू शकतो. चीन मुद्रेसाठी आपल्याला अंगठा आणि तर्जनी जुळवायचे आणि 3 बोटे सरळ. यानंतर जर ही उलटी स्थिती केली तर ही ज्ञान मुद्रा होते. डोळे अलगदपणे मिटून घ्या आणि आपल्या श्वसनाची गती संथ ठेवा. संथ श्वसन सुरू ठेवा. तर अशा पद्धतीने आपण ध्यान प्राणायामाचा अभ्यास या सुखासनामध्ये बसून करू शकतो. सुखासन कोणत्या वेळी करावं असे विचारलं जातं. तर सुखासन कोणत्याही वेळी आपण करू शकतो. जेवण करताना जर सुखासनामध्ये आपण जेवण केलं तर हे अति श्रेष्ठ आणि खूपच लाभदायक समजलं गेलेलं आहे. ज्या लोकांचं वेट जास्त आहे किंवा ज्यांच्या कमरेमध्ये किंवा नितंबामध्ये लवचिकता नाही अशा लोकांनी थोडंसं भिंतीचा आधार घेऊन सुखासन करण्यास काही हरकत दिसत नाही. किंवा थोडंसं त्यांनी नितंबाखाली उशी किंवा छोटीशी एखादी चादर ठेवून हे आसन करायला काहीच हरकत नाही. हे खूप आरामदायक ठरू शकतं. आता मी सांगितल्याप्रमाणे जर या आसनाचा जर आपण वारंवार सराव केला तर आपल्याला अवघडातली अवघड जे कठीण आसन आहे जसं काही अर्धपद्मासन आहे, पद्मासन आहे, वज्रासन आहे, सिद्ध आसन आहे, स्वस्तिक आसन आहे, अशा प्रकारची कठीणातली कठीण आसनं आपल्याला जमू शकतील आणि आपण त्यामध्ये बसून ध्यान प्राणायामाचा अभ्यास करून त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळवू शकतो. याच्यामध्ये फायदे
असे आहेत की या आसनामध्ये बसून जर आपण ध्यान प्राणायामाचा अभ्यास केला तर आपलं मन शांत होतं, स्थिर होतं, साहस वाढतं, उत्साह वाढतो. याच्यामध्ये विशेष अशी खबरदारी घेण्याचं काही कारण नाही, परंतु ज्या योग साधकांना जमिनीवर बसण्यासाठी किंवा गुडघे दुमडण्यासाठी वैद्यकीय सल्ल्यानुसार सांगितलेलं आहे अशा लोकांनी या आसनाचा अभ्यास शक्यतो वैद्यकीय सल्ल्यानुसारच करावा. तर अशा उपयुक्त माहितीसाठी आपलं प्रेम द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू.